नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आज जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. महाराष्ट्र राज्याचं जे काही मंत्रिमंडळ आहे त्याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्ही 2025-26 मध्ये कोणत्याही परीक्षेची तयारी करा. याच व्हिडिओमधील तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 मार्काचा प्रश्न जशाला तसं बघायला तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. कधी कधी काय होतं माहिती का, आपण काय विचार करतो की मी व्हिडिओ बघतो आणि मला ऑटोमॅटिकली लक्षात राहील. तसं नाही करायचं. जेव्हा पण तुम्ही एखाद्या शिक्षकाचा व्हिडिओ लावता, मीच नाही अन्य पण भरपूर शिक्षक या ठिकाणी यूट्यूबवरती चांगलं शिकवतात. तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्याही शिक्षकाचा जेव्हा तुम्ही व्हिडिओ लावता तेव्हा ती वहीमध्ये नोंद करून घेण्याचा प्रयत्न करा. लिहिल्यानं काय होतं, गोष्टी वाचनामधून एकदा लक्षात येतात आणि लिहिण्यामुळे दोनदा या ठिकाणी रिव्हिजन होतं एकाच टायमिंगला, बरोबर. त्याच्यामुळे लक्षात राहायला सोपं जातं. लिहून घ्या. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे, महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी वर्तमानमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी कामकाज पाहत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा हा या ठिकाणी तिसरा कार्यकाळ आहे. पहिला कार्यकाळ कधी होता तर 31 ऑक्टोबर 2014 ते 12 नोव्हेंबर 2019 हा झाला त्यांचा पहिला कार्यकाळ. दुसरा कार्यकाळ कधी होता तर 23 नोव्हेंबर 2019 ते 28 नोव्हेंबर 2019 पर्यंत फक्त 5 दिवसासाठी त्यांचा कार्यकाळ होता दुसऱ्या टर्ममध्ये. आणि तिसरी टर्म कधीपासून सुरुवात झाली तर 5 डिसेंबर 24 पासून आजपर्यंत हा त्यांचा तिसरा कार्यकाळ आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आहे, गृहमंत्रीपद त्यांच्याकडेच आहे, ऊर्जा अक्षय ऊर्जा वगळून त्यांच्याकडेच डिपार्टमेंट आहे, कायदा आणि न्यायपालिका त्यांच्याकडेच आहे, सामान्य प्रशासन विभाग त्यांच्याकडेच आहे आणि माहिती आणि जनसंपर्क मंत्रालय जे काही पद आहे ते सुद्धा त्यांच्याकडेच आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. विशेष म्हणजे प्रत्येक प्रश्नासोबत मी तुम्हाला फोटो दाखवलेला आहे. फोटो बघून सुद्धा या ठिकाणी प्रश्न लक्षात राहण्यासाठी सोपं जातं. लिहून घ्या. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पद कोणाकडे देण्यात आलेलं आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. कोण कोण? पर्याय क्रमांक ए एकनाथजी शिंदे आणि पर्याय क्रमांक बी अजित पवार. या दोघांकडे या ठिकाणी उपमुख्यमंत्री पद आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राम शिंदे हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राहुल नार्वेकर असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अण्णा बनसोडे असं त्यांचं नाव आहे. महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. कन्फ्युजन होऊ देऊ नका. जे काही महाराष्ट्र विधानसभा आहे त्याचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर आणि उपाध्यक्ष आहेत अण्णा बनसोडे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीमध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नीलम गोरे असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? नीलम गोरे असं त्यांचं नाव आहे. महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये उपसभापती म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. तर 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, देवेंद्र फडणवीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एकनाथ शिंदे असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधानसभेचे पहिले उपनेते म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, एकनाथ शिंदे हेच या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचे पहिले उपनेतेपदी आहेत. मग महाराष्ट्र विधानसभेचे दुसरे उपनेतेपदी कोण आहेत तर अजित पवार. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9 महत्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह उपनेते म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पंकजा मुंडे असं त्यांचं नाव आहे. आता या ठिकाणी खाली काही मी तुम्हाला पद दिले आहेत, ते पद सध्या रिक्त आहेत. कोणकोणते? महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, पहिले विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानसभा, द्वितीय उपनेते महाराष्ट्र विधानसभा आणि विरोधी पक्षाचे उपनेते महाराष्ट्र विधान परिषद. हे ज्या काही जागा आहेत, ते जे काही वरील सगळे जे काही पद आहेत ते रिक्त आहेत. आणि हे पद रिक्त असल्याची कारण काय आहेत? तर रिक्त जागेचे कारण हे आहे की 2024च्या निवडणुकीनंतर सत्ताधारी महायुती आघाडीने लक्षणीय बहुमत मिळवलं, ज्यामुळे विरोधी पक्षांना विरोधी पक्षनेते पदाचा औपचारिक दावा करण्यासाठी आवश्यक असलेल्या 10% मर्यादेपेक्षा कमी जागा मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे विरोधक सुद्धा या ठिकाणी राहिलेले नाहीयेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राजेश कुमार मीना असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र स्टेट या ठिकाणी बनलेले आहेत. राजेश कुमार मीना असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या ठिकाणी गृहमंत्री पद आहे. नवीकरणीय ऊर्जा वगळून त्यांच्याकडे ऊर्जा डिपार्टमेंट सुद्धा आहे. कायदा आणि न्याय व्यवस्था, सामान्य प्रशासन विभाग आणि माहिती व जनसंपर्क हा सुद्धा विभाग त्यांच्याकडेच आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, एकनाथ शिंदे यांच्याकडे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं नगर विकास मंत्रीपद आहे. सोबत सोबत त्यांच्याकडे गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम वगळता ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. सार्वजनिक उपक्रम पकडून सार्वजनिक बांधकाम विभाग सुद्धा यांच्याकडे आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अजित पवार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यांच्याकडे वित्त आणि नियोजन विभाग तर आहेच आहे, सोबत सोबत राज्य उत्पादन शुल्क विभाग सुद्धा यांच्याकडेच आहे, अजित पवार यांच्याकडे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचं महसूल मंत्रीपद कोणाकडे सोपवण्यात आलेलं आहे? 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चंद्रशेखर बावनकुळे असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं महसूल मंत्री विभाग जे काय डिपार्टमेंट आहे ते त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री म्हणून या ठिकाणी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा विभाग आहे. सोबत सोबत गोदावरी कृष्णा खोरे विकास महामंडळ हा सुद्धा डिपार्टमेंट त्यांच्याकडेच आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्री पदपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय क्रमांक ए, हसन मुश्रीफ असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? हसन मुश्रीफ असं त्यांचं नाव आहे. महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून त्यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चंद्रकांत पाटील असं त्यांचं नाव आहे. त्यांच्याकडे संसदीय कामकाज हे सुद्धा विभाग त्यांच्याकडेच देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गिरीश महाजन असं त्यांचं नाव आहे. त्यांच्याकडे या ठिकाणी जलसंपदा मंत्रीपद आहे. सोबत सोबत विदर्भ, तापी, कोकण विकास महामंडळ, आपत्ती व्यवस्थापन ही सुद्धा विभाग त्यांच्याकडेच आहे. नाव आहे गिरीश महाजन. ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गुलाब रघुनाथ पाटील असं त्यांचं नाव आहे. त्यांच्याकडे या ठिकाणी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रीपद देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे नवीन वनमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गणेश नाईक असं त्यांचं नाव आहे. त्यांच्याकडे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं वनमंत्रीपद त्यांच्याकडे आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दादाजी भुसे असं त्यांचं नाव आहे. महाराष्ट्र राज्याचं शालेय शिक्षण मंत्रीपद त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे.
पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे मृदा व जे काही जलसंधारण मंत्रीपद आहे ते कोणाकडे देण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए संजय राठोड असं त्यांचं नाव आहे, त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचं मृदा व जलसंधारण मंत्रीपद देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25वा, महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रीपद कोणाकडे देण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक डी धनंजय मुंडे यांच्याकडे या ठिकाणी सोपवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवप्रक्रम मंत्रीपद कोणाकडे देण्यात आलेलं आहे? 26 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मंगल प्रभात लोढा यांच्याकडे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवप्रक्रम मंत्रीपद सोपवण्यात आलेलं आहे. सोबत सोबत यांच्याकडे औषध प्रशासन डिपार्टमेंट सुद्धा यांच्याकडेच आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27वा, महाराष्ट्र राज्याचे नवीन उद्योग मंत्री मराठी भाषा हे जे काही विभाग आहे त्या विभागासाठी कोणत्या मंत्र्याची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे? तर पर्याय क्रमांक बी उदय सावंत असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? तर उदय सावंत हे या ठिकाणी उद्योग मंत्री, मराठी भाषा मंत्री म्हणून या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे विपणन मंत्री, प्रोटोकॉल मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए जयकुमार रावल असं त्यांचं नाव आहे, त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे विपणन मंत्री आणि प्रोटोकॉल मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्र राज्याचे नवीन पर्यावरण आणि हवामान बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंकजा मुंडे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी अतुल सावे असं त्यांचं नाव आहे, त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. सोबत सोबत दुग्ध व्यवसाय विकास आणि नवीकरणीय ऊर्जा हे सुद्धा डिपार्टमेंट त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे नवीन आदिवासी विकास मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 31 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अशोक उईके असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अशोक उईके असं त्यांचं नाव आहे. आदिवासी विकास मंत्रीपद त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे नवीन पर्यटन, खाणकाम, माजी सैनिक कल्याण मंत्रीपद कोणाकडे सोपवण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी शंभूराजे देसाई यांच्याकडे या ठिकाणी नवीन पर्यटन, खाणकाम, माजी सैनिक कल्याण मंत्रीपद हे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33, महाराष्ट्र राज्याचे नवीन माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य मंत्रीपद हे कोणाकडे सोपवण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी आशिष शेलार असं त्यांचं नाव आहे, त्यांच्याकडे या ठिकाणी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचं पद तसेच सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचं पद त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे नवीन क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्रीपद कोणाकडे सोपवण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए दत्तात्रय भरणे असं त्यांचं नाव आहे, त्यांच्याकडे या ठिकाणी क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्रीपद त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 35वा, महाराष्ट्र राज्याचे महिला आणि बाल विकास मंत्रीपद म्हणून कोणाची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे किंवा हे मंत्रीपद कोणाकडे सोपवण्यात आलेलं आहे? 35 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अदिती तटकरे असं त्यांचं नाव आहे. महिला आणि बाल विकास मंत्रीपद त्यांच्याकडे देण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सार्वजनिक उपक्रम वगळून ही या ठिकाणी जे काही मंत्रीपद आहे ते कोणाकडे देण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी शिवेंद्रराजे भोसले असं त्यांचं नाव आहे, त्यांच्याकडे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद सोपवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 37, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी जयकुमार गोरे असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? जयकुमार गोरे असं त्यांचं नाव आहे. ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रीपद त्यांच्याकडे देण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचं अन्न व औषध प्रशासन मंत्रीपद तसेच विशेष सहाय्य जे काही डिपार्टमेंट आहे ते कोणाकडे देण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए नरहरी झिरवाळ असं त्यांचं नाव आहे. राज्याचं अन्न व औषध प्रशासन मंत्रीपद या ठिकाणी त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 39, महाराष्ट्र राज्याचं
मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 39 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नितीश राणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचं वस्त्रोद्योग मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर 40 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संजय सावकारे असं त्यांचं नाव आहे. महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर 41 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, संजय सिरसाट असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचं परिवहन मंत्रीपद म्हणून या ठिकाणी कोणाकडे सोपवण्यात आलेलं आहे पद किंवा परिवहन मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, प्रताप सरनाईक असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 43, महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर 43 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मकरंद जाधव पाटील यांची या ठिकाणी मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, आकाश फंडकर असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, बाबासाहेब पाटील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यांना या ठिकाणी सहकार मंत्री म्हणून त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रकाश आंबेडकर असं त्यांचं नाव आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रीपद त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? ऑप्शन नंबर ए, बी आणि सी आणि डी काय काय आहेत? पंकजा मुंडे, दत्तात्रय भरणे, शिवेंद्रराजे भोसले की बाबासाहेब पाटील? या चारपैकी योग्य उत्तर काय आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, याचा मागचा अर्थ काय किंवा याच्या मागचं कारण काय मला हे लक्षात येईल कुठला विद्यार्थी कुठली विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहेत. आणि अवश्य प्रामाणिकपणे आता इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाय तर एक कमेंट करायला काय चाललंय, बरोबर की नाही? त्याच्यामुळे तुम्ही कमेंट अवश्य करा, प्रश्नाचं उत्तर चुकू द्या. या ठिकाणी मी तुम्हाला फोटो सुद्धा दाखवलेला आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए, पंकजा मुंडे हे तर नसणारच आहे, बरोबर की नाही? तर बी, सी आणि डी याच्यापैकी एक ऑप्शन असणार आहे. त्याच्यामुळे प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर देण्याचं कमेंट बॉक्समध्ये. या ठिकाणी मी फक्त चेक करतो कुठला विद्यार्थी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहेत. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, जे काही महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आहे याच्यावरील जेवढेही प्रश्न बनत असतील किंवा बनू शकतील परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती आपण व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल अवश्य व्हिडिओ लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे याच्यासाठी नक्की कमेंट करून जा. नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. तर लगेच काय करूया, नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 5 नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस, 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस, 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस, 9 नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस, 10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस, 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस, 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस, 13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस, 14 नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बालदिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस असतो 14 नोव्हेंबरला, 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती, 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस, 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस, 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस, 20 नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस, 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस, 25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 26 नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी. क्लिअर? ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस, 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती, 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस,
त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस, 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस, 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस, 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस, 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस, 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस, 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस, 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस, 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस, 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस, 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे.